नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील रहिवासी खंडू बाबासाहेब पाटील व त्यांची आई सुभबाबाई बाबासाहेब पाटील या दोघांची अनिल थोरात व विजय गांधी या दोघांनी मिळून आर्थिक फसवणूक केली. अनिल थोरात व विजय गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बाबासाहेब पाटील यांनी केली. अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्यानं येत्या काही दिवसात आत्मदहन करण्याचा इशारा खंडू पाटील यांनी दिलाय. मी खंडू बाबासाहेब पाटील, राहणार नेवासा भेंडा, जिल्हा अहमदनगर. माझी फसवणूक झाली त्या संदर्भात मी आपणाशी सांगू इच्छितो. अनिल थोरात व गांधी, अनिल थोरात यांनी माझ्याकडून पेपर करून घेतले. पेपर काय केले ते वाचण्यासाठी मला पेपर देत नाहीत. ते म्हणतात पेपर जर वाचायचे असेल तर तुम्ही श्रामपूरला माझ्या परिसरात या, मी तुम्हाला पेपर वाचून दाखवतो. आणि आज 1 वर्ष झालं, आम्ही 1 वर्षापासून त्या व्यक्तीला पेपर वाचायला मागतोय तर देत नाहीत. आणि वरून मी त्यांना आत्तापर्यंत 51,000 रुपये दिले होते. त्याचे फोनपे माझ्याकडे नव्हते म्हणून मी दुसऱ्यांच्या फोनपेवरून पैसे मारले. त्याचे पण पुरावे मी जोडलेले आहेत. आणि मी नगर येथे यांच्यावर अर्ज करून माननीय पोलीस अधीक्षक साहेब 10/6/2025ला मी ह्या दस्तावर इथं अर्ज देऊन गेलो आहे. पण याच्यावर अजूनही काही कारवाई झालेली नसून आज समोरचे मला ब्लॅकमेल करतात. आम्ही दस्त करून घेतलेले आहेत, आम्ही परस्पर ही खरेदी पण करून देऊ शकतो. याला फक्त आमच्या आईने काम करण्याचा अधिकार दिला होता कोर्टात. तर त्यांनी काय लिहून घेतलं हे वाचायला सुद्धा आम्हाला दस्त देत नाही आहे. म्हणून मी आज रोजी आमचं सर्व काही संपलेलं असून मी आज आत्मदहन किंवा आंदोलन किंवा उपोषणाला पण बसू शकतो. माझी आईसुद्धा अपंग आहे आणि मला लिव्हर, किडनी, मूत्रपिंड, मूळव्याध असे 4-5 आजार असून मी सर्व दवाखान्याच्या फायली माझ्या संग घेऊन हिंडतोय. अशा पद्धतीने माझी फसवणूक झालेली आहे. याच्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास मी माझं जीवन पण संपू शकतो.